आता बातमी इंधनांच्या दराबाबत आहे। इंधनांचे दर हे देशात आता यापुढे वाढणार नाहीत। पेट्रोलियम कंपन्यांनी ही मोठी आणि महत्त्वाची घोषणा केलेली आहे। केंद्र सरकारची करवाढ ही कंपन्याच सोसणार आहेत असं सुद्धा समजतंय। आपण पाहतोय जी सातत्याने इंधन दरवाढ होते, पेट्रोल डिझेलचे दर जे वाढतायत ते आता वाढणार नाहीत, कारण आता ही इंधनाची दरवाढ जी आहे ही देशात होणार नाही असं पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितलेलं आहे। कारण आता ही जी दरवाढ आहे, केंद्र सरकारची करवाढ ही पेट्रोलियम कंपन्या सोसतील, तेल उत्पादक इंधन उत्पादक कंपन्या सोसतील। त्यामुळे आता देशात यापुढे इंधन दरवाढ होणार नाही अशी महत्त्वाची घोषणा भारतातल्या महत्त्वाच्या पेट्रोलियम उत्पादक कंपन्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता पेट्रोल डिझेलमध्ये यापुढे पेट्रोल डिझेलचे दर हे देशात वाढणार नाही अशी पेट्रोलियम कंपन्यांनी महत्त्वाची घोषणा केलेली आहे। आपण पाहतोय पेट्रोल डिझेलचे दर जे सातत्याने वाढत होते देशात ते आता यापुढे वाढणार नाही अशी महत्त्वाची घोषणा इंधन उत्पादक कंपन्यांनी केलेली आहे। पेट्रोलियम कंपन्यांनी ही महत्त्वाची घोषणा केलेली आहे। सरकार जे इंधनावर करवाढ लादतं ते केंद्र सरकारची करवाढ ही सोसण्याचा प्रयत्न ही पेट्रोलियम कंपन्याच करणार आहेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत या इंधन दरवाढीची झळ पोहोचणार नाही असं पेट्रोलियम कंपन्यांनी सांगितलेलं आहे। या सगळ्या महत्त्वाच्या बातमी संदर्भात माहिती घेण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, अतिशय महत्त्वाची घोषणा सर्वसामान्यांच्या दृष्टीने, वाहन चालकांच्या दृष्टीने, वाहन धारकांच्या दृष्टीने काय सांगशील? नक्कीच आपण पाहिलं तर सर्वात महत्त्वाची बातमी आहे। पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या मध्ये दरवाढ झालेली आहे। पण आपण पाहिलं तर आता पेट्रोल आणि डिझेलच्या एक्साईज ड्युटीमध्ये ही दरवाढ झालेली आहे। 2 रुपयाची दरवाढ झालेली आहे आणि आपण पाहिलं तर ही दरवाढ सामान्य नागरिकांसाठी नसणार आहे। पण आपण पाहिलं तर जे कंपनी इंधन विकत घेतात त्यांच्यासाठी ही एक्साईज ड्युटीची मध्ये वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे 2 रुपयाचा फटका हा आता जे कंपन्या तेल विकत घेतात त्यांना हा पडणार आहे। पण आपण पाहिलं याचा काही फटका सामान्य नागरिकांना पडणार नाही आहे, कारण की आपण पाहता सामान्य नागरिकांच्या आत्ताच पेट्रोलचे दर बघितले तर 103 रुपयांवरती आहे आणि तर डिझेलचे दर बघितले तर आपण 59 रुपये आहे। आणि आपण पाहता या ठिकाणी महत्त्वाचा निर्णय जो केंद्र सरकारकडून घेतलेला आहे ते एक्साईज ड्युटीमध्ये 2 रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि तो फटका फक्त आता आपण पाहिलं तर जे कंपन्या तेल विकत घेतात त्यांनाच पडणार आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या कुठे खिशाला कात्री बसणार होती ती बसणार नाही। पण सांगू नाही शकत ही दरवाढ आपण बघितलं तर आज रात्रीपासून 8 एप्रिलपासून ही दरवाढ लागू होणार आहे अशी माहिती मिळत आहे। पण आपण मिळत आता यावरती केंद्र सरकार काय निर्णय घेते हे देखील पाहणं गरजेचं ठरणार आहे। मात्र मनोज, या सगळ्या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा, एक महत्त्वाची जबाबदारी जी पेट्रोलियम कंपन्यांनी उचललेली आहे ती अशी की केंद्र सरकारची करवाढ आता पेट्रोलियम कंपन्या सोसणार आहेत। त्याचा खर्च जो आहे, त्याचा जो बोजा आहे, त्याचं बर्डन पेट्रोलियम कंपन्या घेणार आहेत। म्हणजे नक्की काय होणार आहे? नक्कीच आपण बघितलं एक्साईज ड्युटीमध्ये ही दरवाढ करण्यात आलेली आहे आणि ही आपण बघितलं ज्या कंपन्या तेल विकत घेतात त्यांच्या दरामध्ये ही वाढ करण्यात आलेली आहे। 2 रुपयाची ही वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामधून जो इन्कम येणार आहे तो सरकारला देखील मिळणार आहे। पण आपण या ठिकाणी बघितलं तर या ठिकाणी सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार नाही आहे, कारण की आपण पेट्रोलचे दर बघितले तर गगनाला भिडलेले आहेत। 100 पेक्षाहून अधिक पेट्रोलचे दर आहेत। त्यामुळे आपण बघितलं 103 रुपये ही मुंबईमध्ये आता दर सुरू आहे पेट्रोलचं आणि सामान्य नागरिक ऑलरेडी आपण 103 रुपयांनी पेट्रोल घेत आहे। पण आता हा जो 2 रुपयाचा जो दर आहे तो आता फक्त बघितलं तर जे कंपन्या तेल विकत घेतात त्यांना बसणार आहे। त्यामुळे आता एक्साईज ड्युटीमध्ये आपण बघितलं तर 2 रुपयांनी ही वाढ होणार आहे। आताच आपण बघितलं एक्साईज ड्युटी ही 19 रुपयावरती आणि त्याच्यामध्ये 2 रुपये वाढ करून आता ती 21 वरती जाण्याची माहिती मिळत आहे। पण आता जो फटका आहे तो जो तेल विकत घेतात त्या कंपन्यांना बसणार आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार पुन्हा एकदा काय याच्यावरती तोडगा काढते का हे पाहणं गरजेचं ठरणार आहे।
धन्यवाद मनोज या तुझ्या विश्लेषणाबद्दल. तर आपण पाहतोय आता यापुढे देशात इंधन दरवाढ होणार नाही, सर्वसामान्यांना इंधन दरवाढीचा फटका बसणार नाही, कारण आता केंद्र सरकारची करवाढ ही पेट्रोलियम कंपन्याच सोसणार आहेत. यानंतर आपण इथेच थांबतोय. नमस्कार.